माझं ॲडमिशन शहरातील एका कॉलेजमध्ये होतं. काही दिवसापूर्वी परीक्षेला सुरुवात झाली होती. मी कॉलेजला दररोज येत नव्हतो. घरी राहूनच अभ्यास करायचो. माझं कॉलेज आणि घराचं अंतर बरंच असल्यामुळे मी कॉलेजला यायला टाळायचो. परीक्षा सुरू झाल्यावर माझ्या बाबांनी मला सांगितलं, "अनिल, परीक्षेसाठी तू शहरामध्येच राहा. गावाकडून जायचं म्हटलं की तुझा अजिबात अभ्यास होणार नाही." यामुळे मी शहरामध्ये कॉलेजच्या परिसरामध्येच एक छोटी रूम भाड्याने घेतली होती. फक्त 15 दिवस मला तिथे परीक्षा होईपर्यंत राहायचं होतं. गावाकडचं माझ्यासोबत कोणीही नव्हतं. यामुळे मी एकट्याने रूम भाड्याने घेतली होती. आमच्या रूम मालकीण शेजारीच राहत होत्या. माझ्या खोलीपेक्षा त्यांचं बरंच मोठं घर होतं. मालक दिवसभर कामाला जायचे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी यायचे. ते एका कंपनीमध्ये नोकरी करत होते. मालकिणीचं वय बरंच झालं होतं. मालक तर मालकिणीपेक्षाही खूपच थकलेले दिसत होते. मालक दिवसभर काम करायचे खरं, पण रात्री या वयात सुद्धा खूपच रोमांस करायचे. मालकिणीला वाटायचे कधीतरी आपल्याला नवऱ्याने सुट्टी द्यावी, पण मालकाला या वयातही अजिबात दम निघत नव्हता. मालकिणीचं वय जरी जास्त असलं तरी ती दिसायला खूप सुंदर होती. तिची फिगर एकदम आकर्षक होती. मालकाचे वय झालं असतानाही या वयात तो स्वतःला तरुण समजत होता. परीक्षेमुळे रोज रात्री मला अभ्यास करावा लागायचा. पण मी अभ्यासाला बसलो की मालक मालकिणीला आतल्या खोलीत घेऊन जायचे आणि विचित्र आवाजाला लगेच सुरुवात व्हायची. रात्रीचं वातावरण शांत असल्यामुळे आणि शेजारी कोणीच राहत नसल्यामुळे त्यांचा तो आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा. यामुळे अभ्यासाला खूप डिस्टर्ब व्हायचा. त्या रात्रीच्या शांत वातावरणात नकळत माझ्या हातातलं पुस्तक हळूच खाली पडायचं आणि कान मात्र त्या दिशेने जायचे ज्या दिशेने तो आवाज येत होता. मालक फोनमध्ये बघून वेगवेगळे प्रकार शिकले होते. तशी कृती ते मालकिणीला करायला सांगायचे. आधीच वैतागलेली मालकीण विरोध करायला गेली की तिला मालक अगदी सहजपणे उचलून आतल्या खोलीतल्या बेडवर टाकायचे. यामुळे माझं सारं लक्ष त्या दिशेला लागायचं, कारण मी देखील नुकताच वयात आलो होतो. यामुळे तशा गोष्टीकडे माझं वारंवार लक्ष जात होतं. माझा यावेळी परीक्षेपुरताच अभ्यास व्हायचा. तो देखील मालक मालकीण झोपल्यानंतरच. आराम करायच्या वयात नवऱ्याला अजिबात दम निघत नव्हता हे मालकिणीला समजल्यावर तिला देखील सवय झाली होती. मालकिणीचं शरीर लहान असल्याने तिचा सतत आवाज निघायचा. याउलट मालक चांगले जाड आणि टणक होते. एखादा दिवस खाडा झाला की मालक मात्र घरात काहीच बोलत नव्हते. ते रुसवा आणून बसायचे. मालक असे रुसले की मालकीण ओळखून घ्यायची मालकाला नक्कीच काय हवं आहे. हळूहळू त्या दोघांनी चांगली सवय लावली होती. यामुळे नित्यनेमाने दररोज मालक आणि मालकीण खूप एन्जॉय करायचे. शेवटी त्यांच्या तारुण्याचे रहस्य मी मालकाला विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, "तू या वयात व्यायाम सुरू केला की तुझे देखील शरीर माझ्यासारखं पिळदार होईल आणि लग्नानंतर सुख तुला चांगल्या प्रकारे प्राप्त होईल. पण लग्न मात्र वेळेवर कर, तरच तुला चांगली बायको भेटेल. वय होऊन सुद्धा तू खूप ठिकाणी मुलगी पाहत बसलास तर शेवटी बायकोही कोणी देणार नाही." त्यांच्या या सल्ल्याने मी आता चांगलं तयारीला लागलो होतो. पण ती मेहनत सारी व्यर्थ जायची, कारण संध्याकाळच्या त्या आवाजामुळे माझी झोपच उडाली होती. पण ते करत असलेल्या कसरतीने माझे डोळे मात्र भरून यायचे.